हॅलो राधे, आज आपण रीड करणार आहोत 8th चॅप्टर ए ग्रेट लीडर. ह्यातले काही वर्ड्स तुला कळणार नाहीत म्हणून मी अगोदर तुला वाचून दाखवणार आहे, त्याच्यानंतर तू ते वाचायचं आहे. तर याच्यामधलं आपण पहिलं पेज आज वाचणार आहोत. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 टोटल पॅरेग्राफ आहेत 4. तर मी चारही पॅरेग्राफ मी वाचताना सलग वाचतोय, पण तू काय करायचं, माझं पहिलं पॅरेग्राफ वाचणं झालं की व्हिडिओ पॉज करायचा आणि मग तू वाचायचं. मग दुसरा पॅरेग्राफ ऐकायचा, व्हिडिओ पॉज करायचा आणि मग तू रीड करायचं. तसंच तिसरा ऐकायचा, पॉज करायचं आणि तू रीड करायचं. चौथा, असे 4 पॅरेग्राफ मी रीड करणार आहे, पण तू प्रत्येक पॅरेग्राफ माझं रीडिंग झाल्यानंतर पॉज करून तू स्वतः रीड करणार आहेस. जे अवघड शब्द वाटतात ते वेगळे लिहिणार आहेस, ते आपण उद्या डिस्कस करूया. चलो स्टार्ट. ए ग्रेट लीडर चॅप्टरचं नाव आहे. महात्मा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स ऑफ द वर्ल्ड. अदर लीडर्स विन वॉर्स बाय हर्टिंग अदर्स and killing them. Mahatma Gandhi did not use any arms and weapons like guns, rifles or bombs, and yet he won the war of India's independence. People lovingly called him Bapu or Bapuji, father of the nation. आता पॉज व्हायचं, थांबायचं आणि तू रीड करायचं. Next para. Gandhiji was a man of iron will. If he decided to do something, he did it, no matter how difficult it was. लक्ष देत राहा, मी जिथे कॉमा आहे थोडंसं थांबतोय, फुल स्टॉप आहे तिथे पण थोडंसं थांबतोय. One day he decided that he would have an early morning prayer every day. From that day onwards, he never missed the prayer. नेक्स्ट पॅरेग्राफ तिथे पॉज करून आता तू रीड करायचं. थर्ड पॅरा. गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू ट्रूथ, सिम्प्लिसिटी अँड नॉन व्हायलन्स. नॉन व्हायलन्स म्हणजे काय पुढे सांगितलं, दॅट इज नॉट हर्टिंग अदर्स. गांधीजीज ड्रेस वॉज व्हेरी सिम्पल, जस्ट ए लॉइन क्लोथ, ए धोती worn above the knees and sometimes a shawl. Could he not afford fancy, fashionable clothes? Of course he could. But his simple loin cloth was a deliberate choice. Deliberate म्हणजे intentional, जाणीवपूर्वक केलेली निवड. ते तेवढेच कपडे जाणीवपूर्वक घालायचे. How did he come to make this choice? ही चॉईस त्यांनी कशी केली? आता इथे पॉज घ्यायचा आणि तू रीड करायचं. वन्स गांधीजी, नेक्स्ट पॅरा, आणि मी जेव्हा वाचतोय तेव्हा तू त्या पॅरेग्राफमधल्या ओळीकडे बोट फिरवत राहायचं, म्हणजे बोट ठेवायचं माझं शब्द जिथे चालू आहे तिथे. ओके. वन्स गांधीजी वॉज ऑन ए लेक्चर टूर इन ओडिशा. Usually men and women gathered in large numbers to listen to him. In Odisha, however, women were not seen at these public meetings for lectures. On making inquiries, Gandhiji found that the people in that part of the country were so poor that their women folk had not a decent thing to wear. Therefore, they kept away from public functions. Gandhiji was deeply pained to hear this. From that day, he decided to wear the bare minimum of clothes, be it cold or hot. He never changed his simple dress. Okay?
लास्टचं पॅराग्राफ काय सांगतं की ओडिसामध्ये ते जेव्हा गेले होते आपल्या व्याख्यानासाठी तेव्हा खूप साऱ्या प्रमाणात मेल्स होते, म्हणजे पुरुष वर्ग होते, पण महिला नव्हत्या. मग महिला का नव्हत्या विचारलं तर कळलं की महिलांकडे चांगले कपडे नाहीत घालण्यासाठी, म्हणून त्या आल्या नव्हत्या. मग त्याच क्षणी गांधीजींनी ठरवलं की अंग झाकण्यासाठी बेअर मिनिमम, अति अल्प, जेवढे गरजेचे आहेत तेवढेच. हा खूप सुंदर शब्द आहे, बेअर मिनिमम, म्हणजे अंग झाकण्यासाठी जेवढे गरजेचे कपडे आहेत तेच मी घालणार असा निर्धार, असा संकल्प त्यांनी केला आणि आयुष्यभर तो संकल्प पाळला. असे 1, 2, 3, 4 पॅराग्राफ तुला रीड करायचे आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी वर्ड्स टाकणार याचे.